कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला अनुष्का मॅडम ना बोलवा। अनुष्का आली नाही का अजून? मी बघते। वहिनी आल्या नाहीत का अजून? दादासाहेब मी बघून येते हा। अनुष्का मॅडमना बोलवू लागले त्यांना ते अजून आलेले नाहीयेत। कुठं राहिले अनुष्का मॅडम? त्या जर का आल्या नाहीत ना तर लई मोठा गोंधळ होईल। पारू, अनुष्का कुठे? अनुष्का मॅडम इकडेच होत्या, पण त्या अनुष्का गायब झाली? नाही म्हणजे मागच्या वेळी हरीश गायब झाला होता, आता अनुष्का? वहिनी मी काय म्हणते, मागच्या वेळी हरीशला या पारूनेच गायब केलं होतं, म्हणजे बघा ना आदित्यच्या शेजारी लग्नासाठी हिला बसायचं होतं म्हणून। आणि आता अनुष्का आदित्यच्या शेजारी बसू नये म्हणून हिने अनुष्काला गायब केलं असणार। हो हो ना, तुझा प्लॅन आहे ना हा? नाही नाही तसं काय भी नाही देवी आई। अनुष्का मॅडम इकडेच कुठेतरी आसपास आहेत म्हणल्या, म्हणजे मला म्हणल्या की मी येते, पण त्या आल्या नाहीत अजून। मी लगेच त्यांना शोधून येते हा। हा चान्स आहे, आपण मिरवून घ्यायचं। हे वहिनी मी काय म्हणते, म्हणजे बघा ना पारूने जर खरंच त्या अनुष्काला गायब केलं असेल आणि ती आलीच नाही तर एक काम करायचं का, मीच तयार होऊन बसू का? म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं कन्सर्न म्हणून बोलतेय फक्त मी, बाकी काहीच नाही। दामिनी अजिबातच अक्कल नाहीये का ग? थोडा विचार करत जा ना बोलण्याच्या आधी। अरे यार सगळ्यांचे फोन येऊन गेले, आता आदित्य पण कॉल करतोय, याचा कॉल रिसीव्ह नाही केला तर हा बाहेर येणार मला शोधा। हॅलो आदित्य, हा मी येतेच आहे आतमध्ये, एक इमर्जन्सी होती। अगं कुठेस तू? शूट थांबलाय। हो बाय नो आदित्य, अरे काय झालंय का गरजू माणसाला अर्जंटली मदत करावी लागली, त्याची आई खूप सिरियस आहे आणि त्यांना आजच्याच अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलंय, म्हणून मी त्यांना मदत करत होते रे। तू नको ना काळजी करू, मी लगेच येते आतमध्ये। हा हा बाय। हॅलो मूर्ख माणसं। ठीक आहे, वेळ झाली का यायची? हे घे पैसे आणि तोंड दाखवू नको मला परत, चल निघ। जाए क्या? झालं तुझं बघून? निघ। जाए क्या? कोण आहे ती माणसं? अनुष्का मॅडमनी यांना कसली बॅग दिली बघायला पाहिजे। गुड। एकदम परफेक्ट। आता आपल्या लग्नानंतरच्या विधी होतील। माप ओलांडणे, उखाणा घेणे, गृहप्रवेश आणि लक्ष्मीच्या पावलांनी, या विधी सगळ्या एक एक करून होतील।
आता तुम्हाला ओरिजिनल नवरा बायकोसारखं वागावं लागेल. आपल्या प्रेक्षकांना ओरिजिनल कपल वाटलं पाहिजे. म्हणजे तुमच्या डोळ्यात प्रेम दिसलं पाहिजे. एक मिनिट ब्रेक घ्या. डिरेक्टर सर, ऐका ना, हे ओरिजिनल कपलच आहे. हा अजून लग्न नाही झालंय पण लवकरच होणार आहे. पण त्या मागच्या ऍड शूटला जी मजा आली होती ना, तशीच मजा या शूटला सुद्धा आली पाहिजे हं आम्हाला. चला चला परत. दादा हस ना जरा. पारू कुठे आहे? पारो माहित नाही रे, असेल इथेच कुठे तरी. काय आलं? जा जाऊन बघ. बरं मी बघतो, थांब. एक मिनिट. आपलं मागचं शूट एकदम पॉप्युलर झालं होतं आणि आता लग्नानंतरच्या विधी बघायला लाखो लोक जॉईन झालेत. हे ऍड शूट पण आपलं एकदम सक्सेसफुल होणार आहे असं मला वाटतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोला, पैसे आणलेत? ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. चलने का? यो पुलिस थाना है ना? रुक. श्रीकांत, हे दोघं किती छान दिसत आहेत ना एकत्र. असं वाटतंय की अजिबात वेळ घालवू नये आणि त्या दोघांचं ताबडतोब लग्न करावं आणि अनुष्काला आपल्या घरी सोन म्हणून आणावं. पण मी काय म्हणते, काही मज्जाच येत नाहीये ना. आदित्य बघा ना कसं होतं. असे ते डेमो शूट झालं होतं ना पारू सोबत, तेव्हा खूप खुश होता. अच्छा अच्छा, पारू नाहीये म्हणून असं करतोय का? दामिनी, तुझं इथे काही महत्वाचं काम नसेल तर तू जाऊ शकतेस. आहे ना माझं महत्वाचं काम. ते काय? चला आता गृहप्रवेशासाठी दोघांनी दारात उभे राहा. चल आदित्य. मित्राला दिलेला शब्द मोडतं का कोणी? तू प्रॉमिस केलं होतंस मला, तू या सगळ्या शूट मध्ये पूर्ण वेळ माझ्या सोबत असशील. तुझ्याशिवाय हे नाहीये पॉसिबल यार. तुझ्याशिवाय नाहीये पॉसिबल. का नाही शक्य होणार? आपलं ठरलंय ना. आणि तसं बी आपण हे समजत देवी आईसाठी करतोय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.